नमस्कार, मी मिलिंद माने आणि तुम्ही पाहतात आपला आवडता कार्यक्रम चर्चा. आज फादर डे च्या निमित्त मी हा व्हिडिओ बनवत आहे, कारण मला आपले वडील किंवा आपले चुलते आपल्याला ज्या गोष्टी सांगायचे त्या आपल्याला त्या वयात, म्हणजे आपण ज्या वयात होतो त्या वयात त्या गोष्टी आपल्याला पटत नाही. काय लेक्चर देतात, असं प्रत्येक मुलाचा तो स्वभाव असतो. तसंच काहीच गोष्टी आपल्या प्रत्येकाबरोबर त्या झाल्या असतील, प्रत्येकाला ते जाणवू असेल. आज या दिवसानिमित्त मला वडिलांनी सांगितलेल्या काही गोष्टींपैकी एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण आली. कारण मला जसं राजकारणात आणि याच्यात रस आहे, तसंच माझ्या वडिलांना माझे चुलते प्रतापराव माने, माझे वडील निळकंठराव माने यांची विशेष करून आठवण येते. कारण त्यांना सुद्धा राजकारणात खूप रस होता आणि त्याचा अभ्यास खूप दांडगा होता. म्हणजे माझ्यापेक्षा ते खूप अभ्यासू होते. तर माझ्या वडिलांनी एक सांगितलेली गोष्ट मला प्रकर्षाने आठवली की वडील त्यांनी एक गोष्ट सांगितली की एक राजा हा जेव्हा आपलं राज्य प्रस्थापित करू पाहतो तेव्हा त्याच्याबरोबर त्याच्या मागे एका विशिष्ट उद्देशाने किंवा एक काय म्हणतात त्याला, एक उद्देश त्याच्या मागे असतो की आपण का हे करतो. तर त्याच्यासाठी तो राज्य स्थापन करताना आपले सहकारी सगळे जमा करतो आणि शत्रूंशी सामना करत हळूहळू प्रत्येक लढायांमध्ये विजय मिळवत हळूहळू करून तो स्वतःचं राज्य स्थापन करतो. त्यावेळी त्याच्याबरोबर लढलेले त्याचे सहकारी संगी सवंगडी जे असतात ते जे पराक्रम गाजवतात आणि त्यातून त्या राज्याची स्थापना करतात. आणि एकदा राज्य स्थापन झाल्यावर साहजिक त्यांना एक स्थिरता येते त्या राज्याला. ती स्थिरता आल्यानंतर त्या राजानंतर जी दुसरी पिढी हळूहळू वाढत असते ऐशारामात. आता आपलं राज्य स्थापन झालंय, म्हणजे राजाचे पुत्र, त्यांचा मुलगा, सरदार लोक जे असतात त्यांचे सुद्धा नेक्स्ट पिढी तयार होते. तरी या वडिलांनी जो संघर्ष आणि चा काळ बघितला, ज्या लढाया जिंकल्या किंवा जे कष्ट घेतले हे राज्य स्थापन करण्यासाठी, काय कष्ट घेतले, काय लढाया लढल्या, आपल्या हे राज्य स्थापन करण्यास त्यांनी किती कष्ट घेतले, काबार कष्ट, हे त्या येणाऱ्या नवीन पिढीला त्याची काही जाणीव नव्हती. त्याच्यामुळे त्यांना एक तर सर्व आपलं राज्य मिळालं, ऐशारामात राहतायत आणि काही वर्षांनी जे स्थापन केलेलं राज्य असतं, ज्या राजाने ते स्थापन केलं त्या राजाचं देहावसन होतं. साहजिकच त्याच्यानंतर सत्ता त्या मुलाकडे जाते आणि मुलाकडे गेल्यानंतर आपल्या वडिलांसाठी किंवा हे राज्य स्थापन करण्यासाठी ज्या सरदारांनी किंवा सहकार्यांनी जे कष्ट घेतलेत त्याची आज त्याच्यामुळे आपण हे राज्य आपल्याला मिळालंय ते कशा प्रकारे वाढवायला पाहिजे त्याची त्या पिढीला गरज वाटत नाही. हा, चाललंय सगळं, सब ठीक आहे,
सब घोडे 12% चाललाय. त्यामुळे त्यांना त्या राजा गेल्यानंतर ना त्या सरदारांची नवीन जी येणारी पिढी असते त्याला त्याची जाणीव नसते. मग त्याच्या होला हो करणारी मंडळी हळूहळू त्या राज्याच्या कारभारात लक्ष घालू लागते आणि जे सहकारी ज्यांनी कष्टाने हे केलं ते आपोआप हळूहळू करत बाजूला होत. त्याच्यानंतर अजून एक पिढी म्हणजे राजाचा मुलगा, त्याच्यानंतर नातू, ही पिढी येते. ह्यांना तर त्याची काही गंध वार्ताच नसते. म्हणजे ते राज्य सांभाळण्यासाठी काय कष्ट घ्यायचे त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. बस आपलं मस्त लाईफ चाललंय. कारण त्यांनी कष्टच केले नाहीत. एक संघटना किंवा राज्य घडवण्यासाठी जे काबाड कष्ट किंवा जे संघर्षाचा काळ त्यांच्या आजोबांनी हे केलाय आणि तो त्याच्याबरोबरच्या सहकार्यांनी आपल्या प्राणाचं सुद्धा बलिदान केलं जे हे राज्य स्थापण्यासाठी, त्याची किंमत तिसऱ्या पिढीमध्ये अजिबातच नसते. आणि कालांतराने त्या राज्याचं काय होणार? आपल्याला आपलं राज्य वाचवायचं असेल तर आपल्या वडिलांनी किती कष्ट काबाड कष्ट करून हे राज्य घडवलं, त्याच्या सहकार्याने ज्या प्रकारे दऱ्याखोऱ्यात जाऊन लढाया करून ह्या राज्याची स्थापना केली, त्याची जाणीव ना पहिल्या पिढीला राहिली ना दुसऱ्या पिढीला. याच्यातून ज्याला काही बोध घ्यायचा असेल त्यांनी घ्यावं. कारण वडिलांनी मला हेच सांगितलं होतं, आज मी जे सांगतोय ते तुला पटणार नाही. म्हणजे मी जे कष्ट करतोय त्याची तुला किंमत नाही. पण जेव्हा तू बाप होशील तेव्हा तुला समजेल बाप काय बोलत. आताच जे सध्या राजकारण बघतोय, कारण आता पूर्वी जशा लढाया व्हायच्या त्या लढायांबद्दल मी आणि आत्ताच्या युगात ज्या प्रकारच्या लढाया चालू त्याच्यात झालेले बदल हे घेऊन एक व्हिडिओ बनवून आणि तो तुमच्या समोर घेऊन येईल. आज ही गोष्ट मुद्दाम सांगितली कारण आज फादर डे निमित्त हा व्हिडिओ बनवला. वडिलांची खूप आठवण येत होती. तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.